चोनकर, उमेशदादा चोनकर कुठे असेल तर संपर्क साधा. स्वप्नील चेंडूची पूर्तता करा. या किशोरदादा कालीकर यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे या पण मंचावरती. मॅचला सुरुवात होईल. बॅकरपरवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक जवली संघ खेळणारे आणि याच जवली गावचा आवाज महेशजी धुळे सरांना आपण इन्व्हाइट करतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला धन्यवाद रोशनजी संदेशर आणि राहुलजी चव्हाण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बरोबर रेग्युलर गटाला या ठिकाणी सुरुवात होतीये. वेगळ्या काही हाफच्या मॅचेस वेगळ्या पोल मधून आपण नुकताच या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि आता या ठिकाणी एक नवीन ग्रुप जो 8 ग्रामीण संघांचा आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. आज वेगवेगळ्या बेल्ट मधून या ठिकाणी संघ खेळणार आहेत. नेरळ असेल, बांगणी बदलापूर असेल, याच परिसरातील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होती आणि आता 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेश मॅच. एका बाजूला मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले, दुसऱ्या बाजूला काव्या 11 जय हनुमान झोवेली. मॅचला सुरुवात झाली. टॉस जिंकलाय टीम झोवेलीने आणि प्रथम धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शोध गुडघे. स्पर्धा संपन्न झाली जेव्हा बिरदोले आणि झोवेली संघ शेवटच्या 3ऱ्या फेरीमध्ये खेळत होते, परंतु आता या स्पर्धेमध्ये आमने सामने पहिल्याच फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. झोवेली संघ स्ट्रायकेंडला पण पाहतो अजय धुळे, नॉन स्ट्रायकेंडला करण धुळे, बदलापूरचा वंडर बॉय. फुल टॉस बॉल अजय धुळे साठी टाकण्यात आले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल बीमर आणि त्यावरती आलेला षटकार. इथे सोने पे सुहागा. धावा मिळतील एकंदरीत 7. साठी चेक करू. ओके, स्प्रे. ओके, एक्झॅक्टली. या ठिकाणी दत्ता कडव सर फर्स्ट एड बॉक्स किट असेल तर आयोजन कमिटीला विनंती राहील लवकरात लवकर या ठिकाणी आमचे फिजिओ स्वप्नील सावंत यांना विनंती राहील आपण लवकरात लवकर मैदानावरती दाखल व्हायचं. जोविली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि खरं तर या हंगामामध्ये पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन
यांच्या संयुक्त विद्यमान एक स्पर्धा, ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान एक स्पर्धा, बदलापुरातील एक अग्र नामांकित स्पर्धा जोवेलीच्या वतीनं आपल्या भेटीला येते. ऑन साइडला बडी विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फ्रीचा बॉल होता, एक सिंगल मिळाली आहे आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबस संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 12 धावा. जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 हे पर्व आपण पाहणार आहोत. 7वं आणि खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव, ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव, शिवसेना शाखा जोवेली. 2.5 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे. 2,51,717 एकंदरीत 10 पारितोषिक आहेत. आणि मानद सिरीसाठी या स्पर्धेचं खास आकर्षण जे बदलापूर मध्ये कोणी नाही केलं ते टीम जोवेलीने केलेलं आहे. आणि या मानद सिरीजसाठी 4 व्हीलर कार या ठिकाणी याही हंगामात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 13 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतोय. सध्या सुरुवात चांगली पाहायला मिळते कारण 2 वेळा या सीझन मध्ये हे 2 संघ आमने सामने आलेले आहेत. याच क्रीडानगरीचा तो इतिहास राहिलेला. सध्या आपण पाहतो बिरदोले संघाकडे आघाडी आहे 1-0 ची. आणि आता जोवेली संघ या ठिकाणी धमाकेदार सुरुवात करते. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेण्यात आला. स्विचित करण्याचा प्रयत्न, मागे बॉल चाललाय, संपर्क व्यवस्थित नाहीये. खरं तर आपण पाहतो करण धुळे या ठिकाणी स्विचित करण्याचा प्रयत्न करतात. लेग बाय स्पॉन्सर दर्शवतात. संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाहीये. तत्पूर्वी मिळते एक सिंगल धाव. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय अंडर प्रेशर, दोन्ही टीम खेळत नाहीये. सध्या आपण पाहतोय प्रेशर रिलीज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फ्री माइंडेड स्ट्रोक सध्या अजय धुळीच्या बॅटमधून आपण पाहिलेले. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर बीमर वरती आलेला षटकार. संघाची धाबस संख्या दुहेरी अंकामध्ये 14 रन्स, 14 धावा. गोलंदाज आपण पाहतोय तुषार. बेस्ट बॉलरचा किताब मागच्या स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाने घेतला होता, तो तुषार. आणि इथे आपण पाहतोय क्लीन बोल यष्ट उद्ध्वस्त करत असताना अजय धुळेच्या धक्का लागेल टीम काव्य 11 जय हनुमान जोवेलीला. पहिला फलंदाज होता. लोअर फुल टॉस, चेंडू थोडासा खाली लँड होत होता परंतु मागचा पाय बाकवला होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि थेट चेंडू जाऊन यष्टांचा या ठिकाणी वेध त्यांनी घेतलेला आहे. गोलंदाज आपण पाहतो तुषार, एक चालाक गोलंदाज आहे. सध्या किशोर कालेकर हे देखील माझा आनंद घेत आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. स्वागत आहे आपले. श्रीधर डोंगरे यांच्याकडून टीम झोबेलीला शुभेच्छा आहेत. दहिवलीचे चिंतामण सुरोशे आणि अविनाश माळी यांच्याकडून देखील टीम झोबेलीला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतो चौकाराला. 5व्या बॉल वरती विकेट आली आहे आणि आता अगदी आपण पाहतो षटकातील शेवटचा एक बॉल, 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असे. स्टील 2 to go. दत्ता कडव यांचं लक्ष होतं की नाही हे आम्ही जस्ट चेक केलं. ते देखील सांगतात की 2 बॉल बाकी आहेत. ओव्हर द विकेट बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड. नुकताच आपण पाहतो 4 दिवसाचा दिल्ली दौरा आणि आज थेट स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये दाखल झाला विवेक गायकवाड. स्टील 2 to go. गोलंदाज तुषार. मुरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान.
या नावाने संघ खेळतो. ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली करण्यात आली. चेंडूला पॉज केले, थांबवले आणि अखेर चेंडूला गॅदर देखील केलाय. तोपर्यंत मिळतं एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे एक धावेच्या मदतीने. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 धावा. सध्या आपण पाहतो बदलापूर प्रीमियर लीग भव्य दिव्य स्वरूपात तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये याच संगमामध्ये पाहायला मिळणारे पर्व 2 सीझन 2 मध्ये आपण पाहणार आहोत. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित कोलगाव बदलापूर वेलफेअर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने बदलापूर प्रीमियर लीग सीझन 2 चा पर्व देखील मार्च महिन्यामध्ये एंडिंगला चालू होईल. यावेळी ऑन साइडला सॉफ्ट हँडने उडवलाय. बॅकलिपला खाली ठेवत असताना गॅप शोधलाय करण धुळेने. बॉल चाललाय सीमा पार. अगदी आपण पाहतो ऑर्थोडॉक्स लॉंग गॉनला बीट करत बॉल सीमा पार. धाबा मिळतील काव्य 11 जय हनुमान जोवेली टीमला 4. कास तो या ठिकाणी झोबिली संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता एक चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न आज तुम्हाला झोबिलीचा हिटमॅन रोशन धुळे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. रोहित असेल, महेंद्र धुळे, झोबिलीचा फिरकीचा जादूगार कल्पेशजी धुळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. सुधीर रामशेठ धुळे, भारत धुळे असा स्क्वॉड. काव्य 11 चेअरमन झोबिलीचा 19 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज गुरु अब हो जा शुरू. यावेळी आपण पाहतो पहिला बॉल व्यवस्थित संपर्क नाहीये. कदाचित सिंगल धाव या ठिकाणी रिक्स घेण्यात आली होती कारण ध्रुव यांच्या वतीनं विवेक गायकवाड हे सध्या जोडी मैदानाच्या मध्ये खेळतीये. एक धाव या ठिकाणी एकवटण्यात आली. सिंगलच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती आहेत. जनता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. जनता राजा चषक या नावाने अप्रतिम दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी रंगतीये. जबरजबल 6 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत आणि त्यामधील आजचा दिवस क्रमांक 2 आणि ही दुसरी रजनी आपल्या सर्वांच्या समोर आहे. अकू टप्पाचा बॉल ऑन साइडला पण पाहतोय. भिरकवण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक थोडे दूर होते जज करत असताना अखेर बॉल या ठिकाणी वॅकंट एरिया मध्ये लँड झालाय. तिकडे मिळते एक सिंगल धाव. सध्या आपण पाहतोय शांत खेळ. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. एक धावेने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न विवेक गायकवाड करण धुळे यांच्या वतीने होतोय. कदाचित टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं की डगआउट मध्ये की 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जातील परंतु एकच धाव मिळतीये. करण धुळे, विवेक गायकवाड. गोलंदाज आपण पाहतो गुरु चांगलं कमबॅक करतायत. पहिलं पॉवर प्ले थोडस महाग राहिलं परंतु या ठिकाणी सेकंड पॉवर प्ले मध्ये चांगलं कमबॅक बेरदोले टीम करतीये परंतु विवेक गायकवाड थांबायला तयार नाहीये. और पिच बॉल त्याला मात्र थारा नाहीये हे दाखवलं विवेक गायकवाडने. जबरदस्त ताकद झोकत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय जोवेली ब्रँडेड षटकार.
हा संदेश देऊ नका गोलंदाज गुरुला, कारण आजचा हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून हिंदू नववर्ष चालू होणार आहे, लक्षात घ्या. कारण सध्या गुरु ज्याने मात्र 2 चेंडू सुरुवातीचे अप्रतिम टाकले, एक धाव घेण्यात आली. त्यानंतर आलेला षटकार विवेक गायकवाड. षटकार पाहिल्यानंतर रोहित असं वाटत नाही विवेक गायकवाड कुठे थकवा जाणवतोय, कारण नुकताच बरोबर शार्प 4 ला विवेक गायकवाड बदलापूर मध्ये दाखल झाला आणि लगेच आपण पाहतोय स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या संघासाठी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला. मिड ऑफला जाईल घेण्याचा प्रयत्न, कॅचेस विन द मॅचेस, झेल ड्रॉप लगेच झाल्या तोडलं होतं विवेक गायकवाडला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टेक झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. एक धाव मिळेल मिड ऑफला. हे सांगितलं आमच्या डीजे ऑपरेटर गणेश पाटील. याच दरम्यान आई गावदेवी कोल्हारे संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. स्वागत आहे आपलं. शफस झाले, संपर्कच नाहीये बॅट आणि बॉलचा. चेंडू पडल्यानंतर स्विंग आणि मिस. अगदी आपण पाहतो यष्टांवरून हा चेंडू या ठिकाणी सरळ चाललाय यष्टी रक्षकाकडे, तोपर्यंत डॉट बॉल. करण धुळे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूंवरती खेळतायत. 4 चेंडू त्याने फेस केलेत, 5 धावांवरती नाबाद आहे. तर दुसऱ्या बाजूला विवेक गायकवाड त्याने 4 बॉल खेळलेले, तो 9 वरती नाबाद आहेत. संघाची धावत संख्या 28. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सध्या आपण पाहिलं तर विवेकला संधी या ठिकाणी देण्यात येते. एक धाव एकवटण्याचा प्रयत्न करण धुळेचा आहे. हात खुले करण्याची संधी करण धुळेला या ठिकाणी दिली नाहीये, परंतु शेवटचा बॉल होता. एक सिंगल तिकडे करणला स्ट्राईक हवी असेल, याच अनुषंगाने घेतलेली सिंगल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि सध्या काव्या 11 जय हनुमान जोवेली संघ जाऊन पोहोचलाय. एक बाद 29 धावा 14.50 च्या गतीनं. उद्यापासून चालू होतोय. सर्वांना ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देऊ. अर्थातच हिंदू नववर्ष म्हटलं तर भारतात विविध परंपरेनुसार वेगवेगळ्या नावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे खरं तर महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा या नावाने हा सण साजरा केला जातोय. आणि आज या ठिकाणी आपण पाहतो अमावस्या, शेवटचा दिवस वर्षाचा आणि अत्यंत काळा दिवस. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. ओ द विकेट स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, फलंदाज होईल बाद. हे सेलिब्रेशन सर्व काही सांगून जाते. करण धुळेची मिळते विकेट. जो करण धुळे सुरुवातीला 2 ओव्हर मध्ये चाचपडत खेळत होता, तोच करण धुळे अखेर सापडलाय. ओरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले संघाला आणि ते जोवेली टीमला लागणारा धक्का क्रमांक 2.
ती क्रूर यातना त्या छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेल्या आहेत. फक्त देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी अगदी आपण पाहतो हे प्रयत्न त्यांचे होते. आणि कवी कलश सारखा एक चांगला सबंगडी जर तुमच्या आयुष्यात सोबत असेल ना तर तुम्ही सगळ्याच गोष्टींवरती सहज सोप्या पद्धतीने मात करू शकता. हे दाखवलंय या दृष्टांतांमधून. खरं तर हे सांगतात आमचे डीजे गणेश. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल या वेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एससीडीज OUTLBW करण धुळे नंतर महेंद्र धुळेला देखील परतावा लागेल माघारी. फुल टॉस बॉल वरती संधी गमावली आहे आणि जोबेली टीमला लागणारा हा आणखी एक 440 बॅटचा धक्का. पाबपले हाताळलं होतं जो महागडा साबित झाला होता. परंतु कमबॅक करण्याची धमक या गोलंदाजामध्ये आणि ते त्याने दाखवून दिले. याच क्रीडा नगरीचा इतिहास बेस्ट बॉलरचा किताब मागच्या आठवड्यामध्ये त्याने उचललेला आहे. आणि तिथून जो त्याला मिळालेला आत्मविश्वास आहे या ठिकाणी त्याला तो सिद्ध करतोय असंच म्हणावं लागेल. कारण बॅक टू बॅक 2 विकेट करण धुळे नंतर महेंद्र धुळे. आणि आता ऑन हॅट्रिक बॉल सध्या स्ट्राईक एंडला रोहित धुळे न्यू बॅटर दाखल झाला. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय बॉलला टर्न केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जणू काही रोहित धुळेने मॅप लावला होता आणि तिकडे गॅप शोधलाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. चालू असलेली ही एक अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोमहर्षक सामना या 2 टीम मध्ये. एका बाजूला बिरदोळी खेळते नेरळ कर्जत तालुक्यातून आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला बदलापूरचा स्थानिक संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान काव्य 11 जोबेली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हटलं जाताना यदि कडी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम बन जाएगी. आणि ती मेहनत सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. अगदी आपण पाहतो एका बाजूला विकेट्स येतात दुसऱ्या बाजूला धावा देखील बनवण्याचा प्रयत्न टीम जोबेली करते. षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपण पाहतोय. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी आपण पाहतोय सुरुवातीचे 3 षटक या एंडने पाहायला मिळतील आणि उर्वरित 2 षटक समोरच्या एंड कडून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जिकडे सोनिवली गावचं एंड आहे. ऑल साइडला आणखीन एक बॉल खेचून मारलाय. जागा बनवली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जे करण धुळेला जे महेंद्र धुळेला जमलं नाहीये तुषारच्या अगेन्स्ट ते मात्र रोहित धुळेने करून दाखवले. बॉल सीमा पार ठोकलाय षटका. दोन चेंडूंचा खेळ बॅलन्स. डीजे गणेश शेवटचे 2 बॉल. समोर खेळलेत. बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ रेषेत खेळलेला फटका. एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली अखेर 40 वरती. ज्या जोबेली संघाने पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनवल्या त्या जोबेली संघाला अगदी आपण पाहतोय 40 पर्यंत पोहोचण्यासाठी जवळ 11 चेंडूचा खेळ करावा लागला. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तुषार. स्टील 1 टू गो. स्ट्राईक एंडला विवेक गायकवाड.
सध्या तरी 13 पेक्षा जास्त सरासरी आपल्याला पाहायला मिळतीये पूर्वार्धामध्ये. ओव्हर द विकेट, ओव्हर द स्टंप, ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढला विवेक गायकवाडने. एकच धाव मिळणार आहे. आता घाई गडबड होणार नाहीये. त्या पद्धतीने आपण पाहतोय सुरुवातीला अजय धुळेने सुरुवात चांगली करून दिली. तो बाद झाला. करण धुळे बाद झाला. महेंद्र धुळे देखील माघारी परतला. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय आणि 41 धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 3 बाद. काव्य 11 जय हनुमान जोबेली टीमच्या खात्यात. आपण पाहतोय कौतुक करावं लागेल त्याचे गणेश 1689 मध्ये आपण पाहतोय खर तर संभाजी महाराज हे अगदी आपण पाहतोय सैन्याच्या ताब्यात सापडले आणि तिकडून अगदी आपण पाहतो त्यांच्यावरती जो अत्याचार झाला, जो अन्याय झाला, खर तर 40 दिवस या ठिकाणी आपण पाहतोय ज्या योद्ध्याने अगदी आपण पाहतो मृत्यूशी झुंज दिली असा योद्धा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव. यावेळेस आपण पाहतो एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे या स्पर्धेमध्ये. जो अगदी आपण पाहतोय एक शिस्तबद्ध नियम आहे, अगदी सातत्याने आपण पाहतोय त्या नियमांचा प्रत्येक संघ काटेकोरपणे पालन करतोय. मग वयबद्दल असेल, त्यानंतर जे काही या स्पर्धेची शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, या ठिकाणी आपण पाहतोय त्याचा देखील या ठिकाणी पुरेपूर वापर आणि त्याच्यावरती या ठिकाणी बरोबर अंमलबजावणी केली जाते. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चालला, सीमा पार, धावा मिळतील. काव्य 11 जय हनुमान जोबेली टीमला 4. बेरदोले या संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला महत्वाच्या सूचना असतात, कारण 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये टाकण्यासाठी वेळ दिला जातो आयोजकांच्या वतीनं. शॉट ऑफ गुड लेंथ, त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय विवेक गायकवाडच्या बॅट मधून. कमसला आपण पाहतोय फटक्यातील क्लास पाहायला मिळालाय रोहित धुळेच्या बॅट मधून. भापकर आणि आता चौकारानंतर आलेला हा घनागती प्रहार षटका. पाहायला मिळालाय रोहित धुळेच्या बॅट मधून. या ठिकाणी आपण पाहतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित धुळे थांबायचं नाव घेत नाहीयेत. सध्या धावांचा तर वनवासताने पेटवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल. सध्या आपण पाहतोय जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 50 अप 53 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक आणि या 4थ्या षटकाच्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज
यतीन ओ खोलबटाचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न बिल्डॉन वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन कडे तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव सन्मान ग्रामीणचा चीता योगेश मस्कर आलेला स्वागत आहे योगेश आज कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव काल मिताली 11 डिंग डॉंग कासगाव संघ क्वालिफाय देखील झालेले काल कासगाव त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे खेळाडू होते सिनियर परंतु आज त्यांची देखील मॅच आहे फुल टॉस बॉल यावेळेस लॉफ्ट करण्यात आलाय लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतो एक सिंगल बॅक टू बॅक 3 बॉल त्याच रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले अगदी व्ही शेप मध्ये आणि एक धाव तिकडे एकवटण्यात आली सध्या आपण पाहतोय षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर काव्या 11 जय हनुमान जोबिली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 3 बाद 55 वरती सेट करा विनंती राहील अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी झालेला आहे ऑलरेडी पंच एक फिल्डर आपण आतमध्ये घेऊ शकता आमचे ऑफिशियल स्कोरर रोहित पिसेकर याच क्रीडा नगरीमध्ये ज्यांनी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये देखील अप्रतिम स्कोरिंग केली आहे अगदी इत्थंभूत माहिती आम्हाला ते सांगतायत कालचा चेंडू पहिला जो 5 वाजून 47 मिनिटांनी पडला आजचा पहिला चेंडू पहिल्या सामन्याचा 4 वाजून 34 मिनिटांनी पडलेला आहे अशी इत्थंभूत माहिती या ठिकाणी आमच्या ऑफिशियल स्कोरर देत आहेत मग राजेश साळवे असू द्या रोशन धुळे असे नामांकित स्कोरर आहेत बदलापूरमध्ये ज्यांची चर्चा सातत्याने बदलापूरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असते हम भी जानते हैं पब्लिक भी सब जानती है गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये परेश पहिला बॉल परेश आपण पाहतोय लाईन अप्रतिम पाहायला मिळते चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय आणि इकडे हा पहिला डॉट परेश आपण पाहतोय समोरच्या एंड कडून अर्थातच बीट भट्टी एंड कडून हे षटक तुम्ही पाहतायत स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल असं क्रीडांगण आहे अनेक रेकॉर्ड्स घडले जात आहेत अनेक रेकॉर्ड्स मोडीत सुद्धा काढले जात आहेत या क्रीडा नगरीमध्ये हो यावेळेस आपण पाहतोय नोटबुक शॉट रोहित धुळेच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला आलेला आणखीन एक तडाके बंद षटकार अगदी आपण पाहतोय वैयक्तिक 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले 2 चौकार 29 वरती तो नाबाद खेळतोय रोहित धुळेचा खेळ जर आवडला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये अगदी आपण पाहतोय पहिला डॉट त्यानंतर षटकार आला 2 लुक शॉट 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स कदाचित आजच्या दुनियात टाळ्या वाजवायला देखील कोणाला वेळ नाहीये म्हणून इकडे डीजे ऑपरेटर खुश करतायत डीजे गणेश पाटील मागरुलकर 61 धावा झालेले आणि 4 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त बॅलन्स आहे सध्या चिंता वाढली आहे सुधीर रामशेठ धुळे यांची और द विकेट परेश आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जणू काही मागच्या फटक्याची करण लहाने ही कार्बन कॉपी पाहायला मिळाली झेरॉक्स बॉल सीमा पार षटकार शिंदे साहेब आदरणीय सनी कुलकर्णी साहेब आणि आदरणीय सुजय तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं
जांतराजा चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅच. याच दरम्यान आदरणीय रवींद्र मस्कर यांच्या ठिकाणी आगमन झाले. 35 35 उदिष्टम या ठिकाणी आपण पाहतोय रनवे मध्ये थोडस अडथळा निर्माण झालेला आहे गोलंदाजाच्या आणि या ठिकाणी चेंडू रिलीज होऊ शकला नाहीये. पहिला डॉट त्यानंतर 2 षटकार तब्बल 12 आले 3 बॉल मध्ये. धावसंख्या 67 67. सध्या कदाचित जोबेली संघ या मास मध्ये 70चा आकडा पार करतो की काय, कारण ऑलरेडी काल देखील 75 बनल्या होत्या. या अगोदरच्या मॅच मध्ये 78 79 धावा देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता सध्या जोबेली संघ देखील प्रयत्न करतोय, परंतु एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. टीमची टोटल 68 धावा आहेत. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. एका बाजूला विवेक गायकवाड त्याच्या पाठमधून एक षटकार आलेले आहेत. त्यानंतर सिंगलला त्याने देखील भरपूर प्राधान्य दिलेलं आहे, परंतु आता शेवटचे 2 बॉल आहेत. अभी नाही तो फिर कभी नाही. 68 धावा आहेत. गोलंदाज परेश. हो क्लीन बोल्ड. फलंदाजाकडे होईल बाद. विवेक गायकवाड. धक्का क्रमांक 4 लागेल काव्य 11 जन्मा जोबेली टीमला. 68 ला 4 बाद. जय खांडेश्वर गोरपे आणि त्यांना फाईट करेल कोल्हारे या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. क्या बात है, क्या बात है. खरं तर एका बाजूला आई गावदेवी कोल्हारे नेरल शहराला बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर नुकताच कर्जत प्रीमियर लीग मध्ये ज्याला बाईक मिळाली सुमित घोमारे हा खेळाडू तुम्हाला रिॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. स्वागत आहे सुमित आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं. आणि बदलापूर नगरीमध्ये नुकताच मागच्याच आठवड्यामध्ये कर्जत प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न झालेली आहे. कर्जत तालुक्याचा अभिमानाचा पर्व आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये अगदी स्वप्नातील ड्रीम बाईक त्या ठिकाणी मिळाली आहे. शेवटचा बॉल. ओ आडव्या बॅटने ऑल साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल बॅकअप मिळाला, परंतु थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय रोशन धुळे. अखेर लक्ष नव्हतं आणि या मिळतील 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत 70 धावा धावफलकावरती आहेत. आणि 71 धावांचं आता तगडा आव्हान असणारी टीम मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले संघासमोर. समालोचक रोशनजी संते सर. आदरणीय सनी कुलकर्णी साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा आई गावदेवी कोल्हारे आणि त्यांना फाईट करेल जय खांडेश्वर गोरपे या 2 संघांमध्ये सामना असेल. दोन्ही संघ नायक इथे उपस्थित आहेत. सामना 5 षटकांचा असेल आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या सामन्याचा. हेड असं कॉल आहे आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी कोल्हारे या टीमने. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी. 5 षटकांचा सामना आहे. समोर जय खांडेश्वर गोरपे संघ आहे. खऱ्या अर्थाने तो देखील लाजतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी कोल्हारे या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे जय खांडेश्वर गोरपे
या टीमला बॅटिंग करण्यासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ आमने सामने असतील. विद्यमान सामना सुरू आहे आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक आणि बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. त्याच्यासाठी त्यांच्या स्वागतापुरता हे संगीत आपण ऐकतोय. जिवलग जीवाचा संतोष मामा, जिवलग जीवाचा. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जामतराजा क्रिकेट संघ बदलापूर गाव आयोजित जामतराजा चषक या स्पर्धेचं आयोजन आणि दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. रेग्युलर गटाला सुरुवात झाली आहे आणि दोन ताकदवर टीमच्या दरबार एक मोठी बाच मंत्रावरती तुम्हाला पाहायला मिळेल. काव्या 11 चेअरमन जोबेली बनाम तुम्ही पाहताय मोर्या 11 6-1 बेरदुले हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टायमर ऑन आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बातला आपण सुरुवात करतोय. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार तुम्ही पाहताय. मुख्य व्यासपीठावरती विशालदादा राऊत, सागरदादा देशमुख यांना तुम्ही पाहताय. त्यासोबत उमेशजी चोनकर, स्वप्नीलजी साबंत, इरफान, कुणालजी पेनकर यांना तुम्ही पाहताय. जितेशजी लिहे यांनाही तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली हे भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि आता रेग्युलर गटातील एक मोठी बॅच टॉस जिंकत असताना आपण पाहतोय थोडासा निर्णय पेंडिंग ठेवला. त्यानंतर टीम मीटिंग घेतली आणि लगेच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला की आम्ही बॅटिंग करू. कोल्हारे गावचे रोहनजी डांगरे यांचंही स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. आज त्यांचा संघ मात्रावरती खेळताना दिसेल. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. आज टॉस जिंकत असताना जोबेली टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. करण भगवान धुळे जो मात्र संघनायकाच्या भूमिकेत आहे आणि त्यानंतर का बॅटिंग केली आहे. आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय आणि 70 धाबा इथे नोंद दिल्यात. 5 ओव्हरमध्ये 71 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी दाखल झाली आहे. विवेक आणि राहुल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार्किंग वरती विवेक तर नॉन स्टार्किंग वरती राहुल तर बॉलिंग ट्रॅक वरती बदलापूरचा वंडर बॉय केडी करण भगवान धुळे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फर्नांडिस बाद. त्यांच्यासाठी माडी धुळे यांनी वाजवलंय, डेडिकेट केलंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय जयेश चौधरी साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि
हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जानतराजा चषकामध्ये. ओटो कॉम्बॉक्स राहुल सर. पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. एक चेके सिंगल एकवटी जाती आणि आता सिंगलच्या साथीनं अकाउंट ओपन होतोय. श्री गणेश होत असताना मैदानावरती तुम्ही पाहताय बोऱ्या 11 मोर्या कलेक्शन 6161 बिरदोले हा संघ खेळतोय. नेरळ परिसरातील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय आणि मागील स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला असेल तर याच मैदानावरती तो संघ क्वालिफाय देखील झाला होता. दापिरीच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि आज पुन्हा एकदा मोठ्या थाटाबाटानं तो संघ या मैदानावरती दाखल झाला. परंतु बदलापुरात एक ताकदवर संघ मैदानावरती जर्मन जोबेली संघ आपण पाहायला मिळतोय. बरोबर तयार. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 71 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त एक धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. आज वेगळ्या स्ट्रॅटेजीनं रणनीतीनं संघ मैदानावरती टीम चेअरमॅन जोबेली तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक बदलापुरातील ताकदवर संघ म्हणून याची ओळख आहे. नुकताच श्री गणेश कासगाव संघ देखील दाखल होतोय. त्यानंतर डवलेपणा देखील इनॅक्शन मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब, पंच वळतात, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक आता टीमची टोटल पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर फक्त 8500 रुपये प्रवेश फी असणारी स्पर्धा तुम्हाला मैदानावरती रंगताना दिसतीये. बरोबर यार. केडी राईट मोर द विकेट, लेफ्ट राऊंड द विकेट. बिगिट केलाय, फटका चांगलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवीन आलेला बॅटर त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. हाफ ट्रॅकर बॉल, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं, लाईन खराब, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर बरोबरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आज खरं तर कासगाव संघ मैदानावरती खेळताना दिसेल. GI11 श्री गणेश कासगाव हा संघ मैदानावरती पाहायला मिळेल. सचिन दादा टेंबे जे खरं तर कासगावचे उद्योगपती आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. पॉइंटला खेळाडू उपस्थित, एक सिंगल इथून मिळेल. टीमची टोटल संघाच्या 7-10 या आकड्यावरती पार बीते. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपण पाहिला आणि या स्पर्धेमध्ये 71 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त झालाय विवेकचा. हे परवडणारं नव्हतं खरं तर टीम बिरदोले संघाला, परंतु नवीन आलेला बॅटर गुरुला इथून सुरू व्हायला वेळ आहे, परंतु मैदानावरती का बॅटिंग करतोय. राहुलच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय या मॅचमध्ये. बरोबर यार. लेफ्ट राऊंड द विकेट. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. अगदी इस्टनच्या लगत सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि जसा बॉल इस्टनला खेटून गेलाय ना, करण धुळेच्या डोक्यावरती हात गेलेत कारण त्याला माहिती आहे इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. आणि अद्याप आपण पाहतोय थर्डमॅनला भारत धुळे अजूनही तो आपण पाहतोय करता त्याच्या डोक्यावरती हात देत, कारण इतका खरं तर खेटून बॉल मात्र इस्टनला गेलाय. त्यामुळे इथून डॉट बॉल ची समाप्ती होत असताना संतोषजी इरमाळी जोबेली गावचे उद्योजक आहेत, ते देखील आज जोबेली टीमला सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत. मग संघ कुठेही खेळू दे, अमोलजी धुळे असतील, संतोषजी इरमाळी असतील, भरपूर पाठिंबा असतो टीमला. इथे घडले काय तर शरीरावरती चेंडू घासलाय आणि त्यानंतर एक सिंगल येते बेल आणि अंपायर सिग्नल लेग बायट्स. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचला स्कोर वरती 11 धावा 11. त्यामुळे अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल 60 धाब्याची गरज. बुटेरे सरांसाठी होता, मॅडी सरांकडून डेडिकेट केले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल आता 11 धावा धावफलकावरती पार पडतील. ओव्हर नंबर 2 मध्ये बरी ट्रॅक वरती विवेक गायकवाड, एक घातक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि नेहमीच ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा आपण नेहमीच पाहिला आणि या मॅच मध्ये देखील आता ओव्हर नंबर 2 मध्ये तो दाखल होतोय. आज रोहित धुळेला आपण पाहिलं, रोहित पॅन प्रमाणे बॅटिंग त्यांनी केली. अप्रतिम खेळ.
पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅटची कडे घेतली थडमानला भारत धुळे आहेत थोडेसे चाचपटे लगेच 2 धाबा एक पडायचा प्रयत्न आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे फसला की काय पाहावं लागेल. पंच आपल्याकडे वळतात इशारा काय करतील आणि पंचांनी घेतली तिसऱ्या पंचाची मदत सॉफ्ट सिग्नल बॅटर आउट. धावचीच्या स्वरूपात इथे मैदान सोडावं लागते. गरज होती का हा प्रश्न उभा जरूर झालाय परंतु धक्का लागतोय मोठा टीम बिरदोले या संघाला त्यामुळे आता अजून एक विकेट इथे बेतीये. गुरु आउट होता आणि नवीन बॅटर मैदानावरती आता येतील तुम्हाला पालबेल या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच एक ताकदवर संघ मैदानावरती खेळताना दिसेल. कोल्हारी विरोधात गोरपे, नेरळ विरोधात सरी बलंगड विभागातून देवा शिशवे संघ मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक मोठी मॅच नुकताच देवा यांचं आम्ही अनाउन्समेंट केली आणि देवा यांचं आगमन झाले. वेलकम देवा, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देवाची ओळख राहिली आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर तयार ओव्हर नंबर 2 विवेक. पुढचा बॉल टर्न केलाय ऑन साइडला डीप मध्ये विकेटला बॉल निघालाय. खेळाडू पोहोचतोय करण धुळे बॉलला तो फेक करेल मग ती एक चिके सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. बेदुले संघ देखील एक ताकदवर संघ आहे, त्यांना माहिती आहे पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर सिंगल डबल आपण प्राधान्य दिलं, सामना जर पुढे घेऊन गेलो तर शेवटच्या 2 ते 3 ओव्हर मध्ये आक्रमण आपण करू आणि त्यानंतर धाबा येऊ शकतात. परंतु आज मात्र जोबोली संघ देखील टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील चांगलं पार बीत. बॅटच्या टो एंडला चेंडू स्पर्श झाला त्यानंतर आपण पाहतोय मिडो आपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एबीडी अजय विलास धुळेला तुम्ही पाहतोय जो मात्र भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचला, उत्तम फेक करतोय. दरम्यान एक सिंगल एक पिढी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्डवरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आजच्या रात्रीमध्ये बेजबाडी तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर कोल्हारी विरोधात गोरपे, त्यानंतर कानोर बॉईज विरोधात कासगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ढवळेपाडा विरोधात आपटी अशी देखील मॅच आज भद्रावरती रंगेल, यातील मात्र शंका नाहीये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. संपर्क नाहीये इथून बॅट आणि बॉलचा, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल ची समाप्ती होती. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे विवेक गायकवाडकडे आणि आता तीच क्षमता दाखवत असताना इथे अजून एक स्विंग अँड मिस. टप्पा पडला, बोट विकोरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅच मध्ये. बरोबर तयार. या वेळेला देखील वेग प्रचंड होता, त्यानंतर खोदून काढला बॉलला डीप मधून खेळाडू रोहित धुळे पोहोचतोय, बॉलला तो फेक करेल. एक सिंगल इथे बेती आणि आता सिंगल डबल ने काम झालं नाहीये या मॅच मध्ये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्ली पासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅच मध्ये. तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावं लागतील या मॅच मध्ये, हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर तयार विवेक गायकवाड. आणि इथून अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला बॉल मिळेल. शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती आय थिंक चेंडू घासलाय, त्यानंतर मागे गेलाय. एक सिंगल तर बेल, पंच इशारा काय करतील पाहावं लागेल. बॅटकट की लेग बाईज, लेग बाईज की बॅटकट, लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे बहाल केली, त्यामुळे आता सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 16 धावा धावफलकावरती तुम्हाला पार बेतीये. 71 धावा चेस करायचे त्या मॅच मध्ये आणि अखेर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अंती 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. हेलिकॉप्टरने
त्यामुळे डीजे गणेश आणि त्यासोबत आमचे समालोचक मित्र बॅडी आता जोडले गेले त्यासाठी अप्रतिम डीजे वादन तुम्हाला ऐकायला मिळेल क्रिकेट विथ म्युझिक. आणि अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये इथून दाबा चेस करावा लागतील. 55 यांच्या नजर आता मॅडी यांच्यावरती असतील कारण एक चांगला ऑपरेटर म्हणून त्यांना देखील शोधाशोध त्यांची चालू आहे. बीबी साऊंड्स विशाल धुळे आणि त्यासोबत भारत धुळे. बरोबर तयार फिरकीचं आक्रमण कल्पेश. पहिला बॉल शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न बिगिट करायचं होतं नाही जमलं. स्कोर लेगला पाहिलं होतं क्षेत्र थोडंसं मोकळं आहे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. ओन नंबर 3 मध्ये आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड म्हणून ज्याला नेहमीच म्हटलं जातं जुनं ते सोनं कारण कित्येक वर्ष आपण पाहतोय कल्पेश धुळेला टीम जोवेलीमध्ये खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी आणि जेव्हा आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 3, 4, 5, 6 धावाची गरज असते त्यावेळेस कल्पेशचा वापर केला जाते परंतु आज 18 मध्ये आपण पाहतोय 55 ची गरज असताना केडीला इथे मात्र बॉल ट्रॅकवरती आणलंय आणि अखेर पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती एक सिंगल इथे बेतीय. रुद्रांश सागर देशमुखला तुम्ही पाहताय. रुद्रांश एक छोटासा खेळाडू आहे खरं तर बदलापूर टीमचे उद्याचं भविष्य आणि खरं तर रोज तो सागरजी देशमुख साहेबांच्या सोबत जोडला जातो आणि या मैदानावरती नेहमीच क्रिकेट खेळत असतो त्यामुळे क्रिकेटवरती त्याचं देखील नितांत प्रेम आहे विशेष प्रेम आहे यात तरी मात्र शंका नाही आहे. रुद्रांश डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक सिंगल येथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा फ्लाय होत असताना धावफलक जाऊन पोहोचला 18 धाबा. इथे फुलटॉस बॉल प्रॉपर बॅट वरती नव्हता आणि अखेर विकेट देऊन जाईल कल्पेशला फलंदाज बा. रुद्रांश चला आपण बाहेर या बाहेर खेळा आणि रुद्रांशला आता एक जवळचा मित्र मिळालाय त्यामुळे आजची रात्र त्याची चांगली जाईल. खरं तर बॅटिंगची आवड त्याला भरपूर आहे त्यामुळे त्याला आता एक गोलंदाज मिळालाय हरकत नाही आहे. या वेळेला देखील टर्न करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बोट विकरली फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. टाळांचा कडकडाट भावेश गवळी तुम्ही पाहतोय जो तोलपान आहे आणि चांगली गोलंदाजी होती त्यामुळे टाळा वाजतात असंकत नाहीये. बरोबर तयार ओन नंबर 3 मध्ये केडीचा वापर आता करण्यात आला या मॅच मध्ये. यावेळेला देखील दुविधा मनस्थितीमध्ये होते कोणत्या बाजूला फटका खेचायचा नाही जमला संपर्क पुन्हा एकदा नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर स्विंग होत बॉल निघून चालाय सुरक्षकाच्या हातामध्ये. कल्पेश धुळे कसा आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि कसा निघून गेला कळलंच नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय आता आमचे संतोषजी इरवाळी यांचा देखील हात खिशामध्ये गेलाय काहीतरी कॅश प्राइज नक्की लावतील कारण उद्योजक आहेत आणि कल्पेश धुळे यांच्यावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 18 धाबा. 18 बॉलचा खेळ संपला 18 धाबा स्कोरबोर्ड वरती 12 बेतील. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये इथून आता टीम मोर्या 11 मोर्या कलेक्शन 6161 बिरदोले भाऊचा दुकान 53 धाबा इथून चेस करावं लागतील. 12 बॉल 53 धाबा. सो मच 12 बॉल 53 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. डीजे गणेश अप्रतिम संगीत त्यांचं आपण ऐकतोय आणि त्याच्या साथीनं डीजे बॅडी
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये आता दाखल होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती करण लेफ्ट आउट द विकेट. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला गुल करण्याचा प्रयत्न, विवेक पोहोचतील डीप मध्ये. आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सुधीर रामशेठ धुळे पोचले होते. महेंद्र होते, माफी असावी. दोन्ही खेळाडू वेगाने पोहोचलेत आणि त्यानंतर तुम्ही पाहता इथून झेल डिसटला त्यांच्या मागून विवेक गायकवाड पोहोचले होते आणि महेंद्र देखील पोहोचले. त्यानंतर कॅच ड्रॉप, 2 धाबे ते भेटतील आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 20 च्या आकड्यावरती पार भेटते. फटका फसलाय, खेळाडू तिथे उपस्थित होते. कॅच ड्रॉप, त्यानंतर एक चिक्की सिंगल एकपटी जाईल. सलग 2 झेली ते ड्रॉप झालेत, परंतु हरकत नाहीये कारण चांगल्या स्थितीमध्ये संघ जोबेली तुम्हाला जरूर पार मिळेल. फाईन लेगच्या क्षेत्रामधून महेंद्र पोहोचले, त्यांच्या बागून विवेक पोहोचले. त्यानंतर झेल निसटला. अशफाकभाई पटेल आमच्या सोबत जोडले गेलेत. खोपोलीचे नामक एक उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर बदलापूर आणि मंगेजी धुळे साहेबांशी विशेष त्यांचं जबरचं नातं आहे. अशफाकभाई पटेल म्हटलं की नो डाऊट एक चांगले उद्योगपती म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन शुभेच्छा आले टीम जोबेली संघासाठी. त्यांच्याही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. याच दरम्यान आदरणीय मंगल सोनावणे साहेबांचं आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, हाताचा पिसारा फुलवत असताना अप्रतिम झेल तिथे टिपला आणि अखेर आता मैदान सोडावा लागेल. अजून एक झटका लागतोय टीम बिरदोले संघाला. यतीन बॅक टू द पॅव्हिलियन. लागला नवीन बॅटर आता मैत्रावरती हर्षल. चांगला फटका आहे, खेळाडू उपस्थित, त्याला चकमा देऊन बॉल डीप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक आय थिंक संचिक होते, सुजल होते. बॉल 2 फेक करतात. दरम्यान पुन्हा ते नाव मिळतील. तर जोबेली संघ मैत्रावरती खेळतोय आणि नरेश दिलीप डायरे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम जोबेलीला. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर तुम्ही पाहता इथून पुन्हा एकदा एक सिंगल एकपटी जाईल. धावफलक सिंगाच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आपण पाहतोय. 25 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली बॉलिंग करतोय कारण या मॅच मध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील आता संपलाय. त्यामुळे आता ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती माही महेंद्र धुळे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर आता सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लगेच सेट करा आणि आता मॅचला आपण सुरुवात करतोय. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती बालमेल बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र दाखल होतोय. राऊंड द विकेट. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटम पॅडच्या मध्ये बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 बॉल आणि 46 धाबाची गरज या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. पुढचा बॉल ऍक्शन रिप्ले तुम्हाला बॉल मिळेल. सलगचा दुसरा डॉट बॉल बॉल मिळतोय. खर तर वेग इतका नाहीये परंतु अचूक टप्पा, त्यामुळे सलगचा दुसरा डॉट बॉल बॉल मिळेल. महेंद्र धुळे म्हटलं की नो डाऊट बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि संस्थापक म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच मग सिद्धजी धुळे साहेब असतील अध्यक्ष, शिस्त लावण्याचं काम करत असतात बदलापूर आणि वागणी क्रिकेट असोसिएशनला. स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना या क्रीडांगणावरती सर्वच मान्यवर आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत. मग त्यामध्ये
सचिनदादा पवार, समीरदादा घाग, नरेशदादा म्हात्रे, प्रथमेशजी साने, संदीपजी देशमुख, राहुलजी शिंदे, अतिजी देशमुख, शरददादा मेहेर, संदेशदादा पवार, शैलेशजी रोटे आणि राजेंद्रजी पवार हे देखील या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विशेष प्रेम राहिले कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही स्पर्धा रंगतीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानं ही स्पर्धा रंगतीय आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये या सर्वच मान्यवरांचं लाभलंय. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत म्हणून तयार. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर फलंदाज बाद. जूनचा खेळ शिल्लक एकतर्फा सामना मैदानावरती रंगतोय आणि इथे देखील एक सिंगल धाव ऍड होतीये आणि सिंगलच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकतोय. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटकातील काही जूनचा खेळ शिल्लक 71 धावांचा पाठलाग करत असताना 28 आकड्यावरती संघ पोहोचलाय. जोरी शेवटचा एक बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. मोरिया 11 6-1 कलेक्शन बिरदोले हा संघ आपण पाहिला. भरपूर दूरवरचा प्रवास करत असताना बेडेवरती संघ दाखल झाला. त्यामुळे त्यांचे कौतुक आपण करतोय आणि त्यांना शुभेच्छा देऊ पुढील वाटचालीसाठी. अभिनंदन टीम काबा 11 चेअरमन जोबेली. सामना तुम्ही जिंकलात तर हार्ड लक टीम मोरिया कलेक्शन भाऊचं दुकान 6161 बिरदोले. अभिनंदन टीम जोबेली. उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची प्रेमाची आपुलकीची